राजकारण म्हटलं की राजकीय नेत्याच्या सगळ्या सवयी त्याचे कार्यकर्ते किंवा त्याचे समर्थक फॉलो करत असतात. पण एखादा राजकारणी हा व्यक्तिशः कसा आहे याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता असते. आज सुद्धा अशाच पद्धतीने आपण चर्चा करणार आहोत, पण आजचा प्रपंच थोडा वेगळा आहे. एरवी आपण न्यूजरूम मधले सहकारी आपले चर्चा करत असतो, पण आज आपल्यासोबत एक पाहुणे आहेत, राजकीय पाहुणे आहेत. नाव सांगायची वेगळी गरज नाही, मी ओळख करून देतो. रोहित पवार यांनी त्यांच्या कामगिरीनं एक वेगळा ठसा महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटवला आणि गेल्या काही दिवसांपासून ते खूप चर्चेत आहेत. खूप चर्चेत यासाठी आहेत की ते ज्या पर्सनॅलिटीजवर किंवा ज्या गोष्टींवर आरोप करतायत त्याची दखल सरकारला घ्यावी लागते आणि सरकारची पळताभुई थोडी झाली आहे की काय अशी परिस्थिती निर्माण करण्यात ते यशस्वी ठरत आहेत. त्यांची ही रणनीती नेमकी कशी आहे आणि कशा पद्धतीने ते त्यांचं राजकीय काम करत असतात याविषयी त्यांना आपण बोलतं करणार आहोत. त्याच अनुषंगानं महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्याचा पट सुद्धा उलगडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आपले सहकारी श्रीरंग खरे, सागर कुलकर्णी, योगेश माने आणि स्वतः रोहितजी. धन्यवाद. या सगळ्या राजकारणात, आत्ताच्या राजकारणात म्हणजे आता असं म्हटलं जातं की खूप अनुभव आणि एक गाढा अभ्यास असल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात टिकाव लागणं मुश्किल असतं. तुम्ही गाढा अभ्यास करता, पण अनुभव तुमचा कमी असताना सुद्धा इतक्या आक्रमक पद्धतीनं तुम्ही सरकारवर चाल करून जाताय, कसं शक्य होतं? हे बघा, आता अनुभव हा महत्त्वाचा असतोच, पण विचार पण तितकेच महत्त्वाचे असतात. आणि जग जसं पुढे चाललंय तसं बऱ्याच गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. पूर्वी तुम्हाला जर पिक्चर बघायचा असेल तर तुम्हाला शनिवारपर्यंत वाट बघावं लागत होती. मग दूरदर्शनवर मराठी पिक्चर लागायचा, मग आपण सगळे एकत्रित बघायचो. त्यानंतर मग डिजिटल डिश आली आणि त्यानंतर बरेच चॅनल दिसायला लागले. आता मोबाईलवर तुम्ही पिक्चर बघू शकता, नेटफ्लिक्स वगैरे ह्या गोष्टींवर जाऊन तुम्ही पिक्चर बघू शकता. तसंच क्रिकेटचं आहे. टेस्टला बरेच लोक बघायचे, नंतर वन डे बघायला लागले, आता T20मध्ये सुद्धा IPL. आता त्याच्यामध्ये खेळत असताना तुम्हाला टेस्टमध्ये वेगळ्या पद्धतीने खेळावं लागतं, T20ला वेगळं खेळावं लागतं. आता आजची पिढी ही T20ची आहे. त्यासाठी अभ्यास लागतो का? तर लागतो. खेळाचा अनुभव लागतो का? लागतो. प्रॅक्टिस लागते का? लागते. पण त्यात तुम्हाला असं निवांतच खेळून चालत नसतं, तुम्हाला एक विशिष्ट स्टाईलमध्ये खेळावं लागतं. त्यामुळे आज बरेच लोक टेस्ट प्लेअर पण आहेत, वन डेवाले सुद्धा आहेत आणि आम्ही T20मध्ये वाले सुद्धा तिथं आहोत. आता बॅट तर हातात आली आहे, बॉलिंग तर लोक टाकतात, काही नवीन टाकतात, काही अनुभवी टाकतात. आपलं फक्त एक उद्दिष्ट आहे की नीट खेळायचं आणि टीमला जिंकवायचं. तेच काम मी करतोय. राजकारण फक्त बोलत असताना नीट बोलायचं, विचार करून बोलायचं, कशासाठी लढतोय हे फिक्स तुम्हाला माहिती पाहिजे, जे आम्हाला माहिती आहे. आणि त्याची विचाराची साथ आणि लोकांची हात सोडायची ना, एवढं फक्त डोक्यात ठेवलं. जे होईल ते होईल, बघू नंतरचं नंतर. क्रिकेटच्या परिभाषेत बोलताय म्हणून मी विचारतो की आता निवडणुका आलेल्या आहेत. एक नेहमी उत्सुकतेचा मला प्रश्न असतो की टीम बोलूया आपण, कॅन्डिडेट निवड जी असते, आता खास करून या लोकल बॉडी इलेक्शनसाठी उमेदवार निवडताना नेमका काय क्रायटेरिया लावला जाणार? तो तरुण असला पाहिजे का? महिलांसाठी अर्थातच आरक्षण आहे, त्याची पार्श्वभूमी तपासली जाणार का? म्हणजे तो राजघराण्यातला आहे, राजकीय घराण्यातला आहे, कशा पद्धतीचा आहे? नेमका काय क्रायटेरिया लावून तुम्ही उमेदवार निवड? नाही, पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं, जे काही पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं, आम्ही जे काही ऐकलेलं आहे, त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे आपल्याबरोबर राहिलेत, निष्ठावंत आहेत, नवीन चेहरे आहेत, असे 50% लोकांना तुम्ही संधी द्या. मुलं नाही तर मुली. एखाद्याला अनुभव असेल तर तो दुसऱ्या 50%मध्ये येतो. त्यामुळे कुठंतरी नवीन चेहरे पुढे घेऊन जाऊ. काय होईल ते होईल, आपण इलेक्शनचं बघू. उद्दिष्ट काय? संधी देणं. ती संधी आपण देऊन बघू. लोकांचं काय मत आहे हे आपल्याला इलेक्शन नंतर त्या ठिकाणी कळेलच. आणि 2029पर्यंत लोकसभा विधानसभेला आपण ज्या काही करेक्शन करायचे करू. पण आता कार्यकर्त्याची निवडणूक आहे, तर जो प्रामाणिकपणे आपल्याबरोबर राहिला, ठीक आहे, थोडंफार 10-20% इकडे तिकडे काही लोक आपल्याला घ्यावे लागतात, पण 80 ते 90% आपले प्रामाणिक कार्यकर्त्यांना, नवीन चेहऱ्यांना आपण संधी देऊ. शिक्षित मुलामुलींना आपण अनुभव बघूया. हे बघा, आम्हाला एक चांगली गोष्ट काय, ठीक आहे, आम्ही सत्तेत नाही, पण आम्ही एक्सपेरिमेंट करू शकतो. यंदा आम्ही सर्वजण एक्सपेरिमेंट विचाराने करू, विश्वासात घेऊन करू आणि डिसेंट्रलायझेशनला आम्ही फोकस करणार आहोत. म्हणजे जिल्हा लेवलचे आमचे पदाधिकारी जे आहेत त्यांना विश्वासात घेऊन तुम्हाला काय वाटतं, नवीन चेहरे काय वाटतात, त्यात आम्ही कमिटी काय केलेल्या आहेत. समजा SC समाजाच्या जे आमचे पदाधिकारी आहेत, काही माजी आमदार, त्यांची एक वेगळी कमिटी अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली चालली, पवार साहेबांनी सांगितलं म्हणून झाली. STची वेगळी, OBCची वेगळी आहे. त्यानंतर मग काही जे शिक्षित मुलं मुली आहेत, इंजिनियर वगैरे, डॉक्टर, तर ते जे आमचे सर्व विभाग सेल आहेत
त्यांची एक वेगळी कमिटी आणि त्यांच्याकडनं सुद्धा जिल्ह्याला लावून त्यांच्या लोकांकडनं जी नावं येतील त्याला आम्ही संधी देण्याचा विचार करू. तर गेल्या 2 निवडणुकीमध्ये की लोकसभेची निवडणूक झाली किंवा विधानसभेची निवडणूक झाली, बारामतीची लढत एकदम चर्चेचा विषय ठरली. यावेळी सुद्धा तसं होणार का, असं जी माहिती मिळते की पुन्हा पवार घरातला एक उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभं राहणार. जय पवार नगराध्यक्ष होणार का निवडणुकीत उतरणार आहे आणि असं पुन्हा पवार विरुद्ध पवार बारामतीमध्ये होणार का? ॲडिशनल एक माहिती सांगतो. प्रदीप गारटकर म्हणजे अजित पवार गटाचे तिथले जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा एक प्रकारे संकेत दिले की त्यांची जर इच्छा असेल तर आम्हाला तशी काय हरकत नाही, पण अजून नेतृत्वाशी चर्चा झाली नाही. आमदारच्या पलीकडे आता एखादा नगराध्यक्ष पवार घरात येणार आहे का? आता जिल्हा परिषद पासून म्हणजे माझ्यापासून जिल्हा परिषदची सुरुवात तिथं झाली होती. आता नगर परिषदमध्ये कोण लढेल नाही लढेल हे मला सांगता येत नाही, पण तुम्ही जे काय नाव मला सांगत आहात मी सुद्धा टी व्हीवरच ते आज बघितलेलं आहे आणि त्याच्यात गारटकर काय सांगतात याच्यापेक्षा अजितदादा काय बोलतात हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ज्याचं नाव पुढे येतं आहे त्याचं काय म्हणणं आहे आणि जे नाव येतं आहे जे लहान्या भावाचं येतं आहे जयचं नाव येतं आहे, मोठ्या भावाचं काय मत आहे. आता हा शेवटी एक तर फॅमिली विषय म्हणजे त्यांच्या फॅमिलीचा विषय झाला आणि त्याच्यात त्यांच्या पार्टीचा विषय झाला आणि म्हणजे नाव पुढे आलं तर लोक त्या बाबतीतला निर्णय घेणार आहे. पवारच असणार त्यांच्या घरातला नाही, मला तसं काय होईल असं वाटत नाही. पवार विरुद्ध पवार होणार नाही, पण कोण उमेदवार आहे हे मात्र मला आज तरी नाही सांगता येणार. मला आठवतं की ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीत 2019ला पार्थ पवार हे नाव पुढे येत होतं त्यावेळेला तुमची एक प्रतिक्रिया मी ऐकली होती त्यावेळेला आणि तुम्ही खूप पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिली होती. म्हणजे तुम्ही तेव्हा एकत्र होते की पार्थ पवार यांचा एक लोकल लेवलला चांगला संपर्क आहे आणि तरुण नेतृत्व आहे, चांगल्या पद्धतीने ते पुढे नेतृत्व करतील असा तुम्ही विश्वास व्यक्त केला होता. दुर्दैवाने त्या निवडणुकीत ते हारले. ते वातावरण बीजेपीच्या बाजूचं होतं, आता लाट होती. जय पवार यांच्याबद्दल तुमचं आकलन काय, म्हणजे जय पवार हे पर्सनली आम्हाला ठाऊक नाही आहेत, म्हणजे ते कुठल्या राजकीय कार्यक्रमात किंवा सार्वजनिक जीवनात तितकेसे वावरत नाही. म्हणजे बारामतीत माहिती असतील पण आम्हाला म्हणणं म्हणजे राज्यातल्या इतर भागांमध्ये ते तितकेसे ठाऊक नाहीत. कसे आहेत जय पवार? ते व्यक्ती म्हणून नक्कीच तो चांगला आहे, भाऊ म्हणून तो चांगला आहे. आता राजकारणामध्ये तुम्हाला वेगवेगळे अंग त्या ठिकाणी लागतात आणि ते अंग तुम्ही जोपर्यंत राजकारणामध्ये येत नाही तोपर्यंत त्या गोष्टी तुम्हाला समजत नसतात, कळत नसतात. आता ती संधी जर त्या पक्षाने त्यांच्या परिवाराने ठरवलं आणि ती संधी त्याला मिळाली त्यातून यश येईलच असं वाटतं आणि आल्यानंतर मग पुढे जसं तो वागतो. आता कसं असतं की आपण दर दिवशी काही ना काही ते शिकलं पाहिजे. तुम्ही कसं शिकता, कसं तुम्हाला इम्प्रूव्ह करता. आता गेल्या 7 वर्षात मी राजकारणात आहे पण अजूनपर्यंत एक सुद्धा कॉन्ट्रोवर्सी झालेली नाही तर केलेली नाही. मग तसं तुम्ही सिच्युएशनचा अभ्यास करत लोकांना विश्वासात घेत जसं जसं पुढे जाता तसं तुम्ही ग्रो होता. आता त्या बाबतीत एक तर खरंच उमेदवार आहे का ते आपल्याला बघावं लागेल, कारण चर्चा खूप होत असतात. चर्चेवर फक्त बोलून काय चालणार नाही आणि जर झालं तर उद्या बघू काय होतं. पण रोहितजी प्रश्न उपस्थित होतो तो की आधी पवार साहेबांबरोबर त्यांचे जे सगळे बंधू होते म्हणजे तुमचे स्वतः वडील असतील किंवा बाकीचे इतर प्रत्येकाने व्यवसाय वेगवेगळा घेतला. म्हणजे मोठ्या पवार साहेबांचे त्यांचे भाऊ असतील वेगवेगळे की प्रतापजी असतील, प्रतापराव पवार साहेब असतील किंवा आप्पासाहेब असतील वगैरे सगळे राजकारण. आत्ता ह्या जनरेशनला तुमच्या सगळ्यांनाच राजकारणाची वेध हा चर्चेचा विषय नाही. पवार साहेब काँग्रेसमध्ये आले पण त्याच्या आधी आमचे अजून एक आजोबा होते ते शेकापमध्ये होते. आता पवार साहेबांनी स्वतःहून निर्णय घेतला राजकारणात यायचं पण मग विचार आपल्याला काँग्रेसचे घ्यायचे. आता 2 भाऊ त्याच्यामध्ये होते, इतर जे भाऊ होते ते सपोर्टिंग होते. ती एक पिढी त्या ठिकाणी झाली. नंतर सुप्रियाताई आणि अजितदादा आधी आल्यानंतर सुप्रियाताई तिथं आलेल्या आहेत. त्यानंतर मी सगळ्यात मोठा माझ्या पिढीतला पवार म्हणून मी राजकारणात आलो. माझ्या आधी कदाचित पार्थली लोकसभेसाठी तयारी केली होती. मी जिल्हा परिषद सदस्य होतो. राजकारणात मी पहिला असलो तरी मोठ्या पदावर तो पहिला लढला आणि त्यानंतर मग युगेंद्र आणि आता जय. आता एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे शेवटी लोक कोणाला स्वीकारतात कोणाला नाही स्वीकारत तो लोकशाहीचा एक भाग झाला. पण एखाद्या परिवारातून एक मुलगा आहे आणि तो त्या परिवारातला म्हणून संधी द्यायची नाही, नाही तर आधी अजून कोणतरी असेल नाही तर अजून कोणतरी त्याच्यात इच्छुक असेल म्हणून द्यायची नाही, हे योग्य नाही. मला असं वाटतं की लोकांनी ठरवावं निवडून द्यायचं का नाही द्यायचं. शरद पवार हे व्यक्तिमत्व म्हणजे असं आहे की फक्त राजकीय व्यक्तिमत्व नाही आहे तर त्यांचा वावर हा सर्वत्र आहे. सांस्कृतिक वर्तुळात आहे, राजकीय वर्तुळात आहे, खेळाच्या ह्याच्यात असेल आणि ज्या क्षेत्रात जातात त्या क्षेत्रात ते परमोच्च क्षितिजावर जाऊन तिथपर्यंत ते पोहोचतात. त्यांची जाण चांगली आहे. त्यांचे गणगोत म्हणजे आजूबाजूचे जे म्हणजे महानोर असतील किंवा असे दिग्गज त्या क्षेत्रातले त्यांचे स्नेही आहेत. रोहित पवार कसे आहेत? रोहित पवारांना काय आवडतं? ते बघा, एकतर पवार साहेबांना मी कॉपी करतो असं नाही.
पवार साहेबांचे कष्ट मी बघतो आणि कुठंतरी पवार साहेबांनी जे कष्ट केलेत तसे कष्ट आपल्याला करावे लागतील याची जाण त्या ठिकाणी आहे. पण जेव्हा केव्हा मला वेळ मिळतो, आता राजकारण समाजकारण हे तर विषय आहेतच, मला खेळाची आवड आहे, पवार साहेबांना खेळाची आवड आहे. क्रिकेट मला खेळायला जास्त आवडतं. त्यानंतर फुटबॉलमध्ये मी खूप जास्त होतो कॉलेजमध्ये, म्हणजे माझ्या साईजवर जाऊ नका, त्यावेळेस मी बारीक होतो. आणि त्याच्याचबरोबर मग मला ते खोटं वाटणार नाही, कारण मी पण स्वतः फुटबॉल खेळतो. त्यावेळेस बॅडमिंटन, मग कुठेतरी इतरही असे जे काही खेळ आहेत ते मला खूप आवडायचे. आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, आता खरं तर व्यायाम केला पाहिजे तसं बघितलं तर, पण वेळ मिळेल तेव्हा एक तर परिवाराबरोबर वेळ घालवायला आवडतो आणि पिक्चर बघायला आवडतो. कुठले पिक्चर बघता? मराठी पिक्चर आवडतात खरं, पण एंटरटेनमेंट जर पाहिजे असेल तर साऊथ इंडियन पिक्चर बघायला जरा जास्त आवडतं. तरी आता बघितलेला नुकताच कुठला चांगला पिक्चर? नाही, आता लेटेस्ट जो आलेला आहे ना, आता ठीक आहे, तो हिंदीमध्ये नव्हता, पण ते डब हे सबटायटल होते, तो आपला सेकंड पार्ट 2 ह्याचा आलाय ना, कांताराचा. खूप कळला असं नाही, कारण मला आवडणारे मग RRR, त्याच्यानंतर साऊथ इंडियन फक्त बोलायचं झालं तर मग आपला हा सगळ्यात फेवरेट माझा जो आहे तो KGF. तिची स्टाईल आहे, त्याच्यामध्ये आईबद्दलची भावना, एका लीडरची भावना, मग एक, आणि दुसरं कसं युवा असल्यामुळे जरा तसले डायलॉग आवडतात. नंतर दाढी-बिडी वाढवायचा मी प्रयत्न केला, तर ते काही जास्त जमलेलं नाही. पण अदरवाईज मग YSRच्या जीवनावर एक पिक्चर आहे, तो एक चांगला आहे. असे काही गोष्टी बघायला आवडतात. साऊथच्या फिल्म आशय घन असतात, त्याच्यात एक थॉट असतो, हे मान्य आहे. त्या तुलनेत मराठी सिनेमाचं तुम्ही कसं हे करता? म्हणजे नाही, मराठी सिनेमाच्या बाबतीत कसं एक तर कंटेंट चांगला असतो, म्हणजे त्याच्यामध्ये संदेश देण्याचा जो प्रयत्न केला जातो तो चांगला असतो. जसं की आता रितेश देशमुखांचे पिक्चर बघायला मला आवडतात. म्हणजे एक कसं आहे की एक कॉम्बिनेशन आहे, म्हणजे मराठी सिनेमा आणि हिंदीचं थोडंसं कॉम्बिनेशन तिथं आपल्याला जाणवतं. फक्त मराठी आणि साऊथ इंडियन फिल्म्समध्ये एक मोठा फरक आहे, म्हणजे पैसा. म्हणजे साऊथ इंडियन पैसे इन्व्हेस्ट खूप करतात, मराठीमध्ये दुर्दैवाने तिथे इन्व्हेस्टमेंट पैशाची जरा कमी असते. म्हणजे काटकसर आपल्याला तिथं जाणवते. असे हाय बजेट मूवीज मराठीमध्ये तिथं केले जात नाहीत. आणि आपली पण चूक आहे आपल्या मराठी माणसांची की आपण बघायला सुद्धा जात नाही. आपण आता कुठेतरी ठरवलं पाहिजे, साऊथ इंडियामध्ये तर म्हणजे 10 वेळा पिक्चर बघतात, म्हणजे आणि ते पण थिएटरमध्ये जाऊन बघणार, 10 वेळा बघणार. पण आपल्याकडे कसं आहे की गेलो तर एकदा गेलो, नाही तर मग जाणारच नाही. OTT वर जेव्हा येईल तेव्हा आपण तिथं बघू. म्हणजे आपणही चुकतो, डिरेक्शन करणारे जे लोक आहेत ते सुद्धा कुठेतरी चुकतात. आणि मग कुठंतरी सैराट वगैरे असे काही पिक्चर सोडले तर तसं कमर्शियल सक्सेस पैशात, म्हणजे कोटीत 100 कोटी वगैरे असं क्वचितच आपलं घडतं. त्यामुळे एक खरं तर अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे. आणि दुसरं, सरकार किती बोलतं की टॅक्स फ्री, नाही तर आम्ही ही मदत करू ती मदत करू, पण एक लॉबी आहे थिएटरची पण आणि कुठंतरी बॉलिवूडची पण. ती लॉबी आपल्या मराठी माणसांना कुठं ना कुठे ते थांबवते असं मला वाटतं. त्याच्यावर राज्यकर्ते म्हणून आपण दुर्दैवाने लक्ष नाही दिलं. रोहित पवारांना आता आम्ही बघतो तुमच्या वयाच्या तुलनेत तुम्ही खूप ओव्हर मॅच्युअर होता, कधी कधी याचं बर्डन येत नाही का? नाही, नॅचरल आहे ना. नाही, पण ओव्हर बर्डन होत नाही का? कारण की शेवटी आता पाहिलं तर तरुण आहे, अनेक गोष्टी तुमच्या वयातली पोरं अजून वेगवेगळ्या लाईफस्टाईल जगतात. नाही बघा, मला काय मला खेळायला आवडतं, त्यामुळे मी कुठेही गेलो तर बॅट हातात घेतो, खेळतो, मला काही फरक पडत नाही. दुसरं, मी शोषा करत नाही, जे आहे ते आहे. मला घड्याळ आवडतं, मी घड्याळ घालतो. आवडी कुठल्या गोष्टी नाही, मला मोटरसायकल्स आवडतात, त्यामुळे मला स्पोर्ट्स बाईक, गाड्यांची खूप चर्चा असते. मला स्पोर्ट्स बाईक्स आवडतात, स्पोर्ट्स बाईक मी वापरतो. मला स्पोर्ट्स कार्स आवडतात, मला SUV आवडतं. मी हेलिकॉप्टरचा पण तिथं विचार केलाय. म्हणजे ज्या ज्या गोष्टी, हेलिकॉप्टर तुम्ही नाही कंपनीला घेतलं, मी स्वतः नाही घेतलं. आता याच्यामध्ये बोलायचं झालं तर मग ज्या ज्या गोष्टी मला आवडतात आणि त्याच्यावर तुम्ही कुठलंही घ्या, म्हणजे माझ्या बाईकचा फोटो काढला तुम्ही नंबरचा, स्पोर्ट्स बाईकचा, तरी त्याच्यावर रजिस्ट्रेशनवर माझं नाव असणार, नाही तर माझ्या कंपनीचं असेल. गाडीवर माझं नाही तर कंपनीचं नाव असणार. म्हणजे माझ्या गाडीवर नाही तर माझ्या हेलिकॉप्टरच्या रजिस्ट्रेशनवर तिसऱ्या बिझनेसमनचं नाही तर बिल्डरचं नाव मात्र नसणार. हा माझ्यात आणि दुसऱ्यामध्ये फरक आहे. पण मी शो ऑफ करत नाही, माझा तो पॅशन आहे, मला आवड आहे, पण मी लपवत नाही. काही लोक काय करतात, मतदारसंघात मस्त वेगळी गाडी वापरायची आणि मतदारसंघाच्या बाहेर दुसरी गाडी वापरायची. आपलं तसं नाही.
रस्ता जर चांगला असेल तर तिथपर्यंत आपण चांगली गाडी घेऊन पवारांना कुठलं घड्याळ भारी कंपनीचं आवडतं आणि कुठली गाडी आवडते सगळ्यात नाही नाही हे बघा मला जे काही कलेक्शनमध्ये फार पूर्वी घेतले असेल ते रोलेक्स जर चांगलं आहे पण माझ्याकडे टायटन आणि टायमेक्स सुद्धा आहे काही जर्मन कंपन्या आहेत साध्या आहेत पण टेक्नॉलॉजी खूप भारी आणि स्विस कंपनीची एपी नाही नाही माझ्याकडे एपी नाही मी वाट बघतो आरपी कधी येते अच्छा एपी आणि पीपी हे माझ्या लेवलची घड्याळं नाही आहेत फार वेगळी असतात आणि असं म्हणतात फार महाग आहेत आरपी साठी मी वाट बघत आहे पण आरपी कोणी लॉन्चच करेना त्यामुळे सारखं वाटतं की आपला टाइम आलाय पण अजून काय आलेला दिसत नाही कोणी जर लॉन्च करत असेल तर आरपीचं करा पहिलं घड्याळ मी घेऊन जाते योग्य किमतीत असेल तर आणि फोर व्हीलरमध्ये सगळ्यात आवडती गाडी नाही मला मर्सिडीज आवडते तर मी मर्सिडीज वापरतोच त्यानंतर मर्सिडीजचे पण काही व्हेरियंट्स आवडतात पूर्वी होते आता नाही आहेत मला पोर्श ही जी कंपनी आहे त्याच्या गाड्या आवडतात त्याच्याबरोबर अशा बऱ्याच गाड्या आवडतात तुमच्याकडे स्पोर्ट्स बाईक्स कुठली आहे माझ्याकडे आहे ना माझ्याकडे ट्रायमची आहे माझ्याकडे डुकाटीची आहे अच्छा कधीतरी वापरतो नाही पण कधी मिसेसला आणि छोकरीला घेऊन त्यांना फिरताय अजिबात का नाही आवडत म्हणजे माझ्या मिसेसला म्हणजे कशाला पाहिजे असा तो विषय असतो बाईक वगैरे स्पोर्ट्स आणि मला एक लिमिटेशन असतं की या स्पीडच्या वर नाही चालवायचं असं ते थोडंसं आहे पण मग मुलाला थोडं आवडतं मुलीला थोडं आवडतं पण बाईकवर सहसा मी एकटं सोडलं तर कुणी बसत नाही कारण त्या बाईकवर फक्त एकटंच बसू शकतो एरवी राजकीय वादविवादामध्ये रोहित पवार बाजी मारून जातात घरच्या वादविवादात नाही तुम्ही तो ट्रायच नाही केला पाहिजे तुमचं लग्न झालं असं जर तुम्हाला माहित असेल तर तिथं आपलं शरणागती येस तुम्ही म्हणता ते योग्य आहे मग त्याच्यात मग थोडंसं कधीतरी थोडी मदत करावी लागते घरात कधी शॉपिंगला त्यांच्यावर जावं लागतं तुमच्या सहचाराची सगळ्यात मोठी तक्रार काय तुमच्याबद्दलची टाइम ते झालंच की राजकारणाला मिसेसच्या बद्दल बोलतो ना सहचार हा टाइम वेळ देणं होत नाही मग टाइम आणि कसं करता त्या म्हणतात टीव्हीवर एवढं बोलतोस भाषणात एवढं बोलतो घरी आल्यानंतर एवढं कमी का बोलतो मी म्हणतो बाहेर इतकं बोलतो त्यामुळे मी थकून जातो पण एक कसं आहे बायकोचे जे कष्ट असतात ना मिसेसचे ते फार असतात मी कधी मला आदेश येतो की मुलांकडे वेळ द्या आता सुट्टीच्या दिवशी मुलांकडे वेळ द्यायचा म्हणजे 1-2 तासामध्येच मी घायला येतो आता करायचं काय हा इकडे पळतोय ते तिकडे पळते हा वेगळंच काहीतरी करतोय कधी अभ्यास पण घ्यावा लागतो तेव्हा मला कळतं की जरा माझा बेस जास्तच कच्चा आहे घेतो तुम्ही अभ्यास नाही घेतो पण ते प्रॅक्टिकल ओरिएंटेड ग्रामरच्या नादी लागत नाही म्हणजे इंग्लिशचा ग्रामर नाही आणि मराठीचं ग्रामर नाही आणि एकतर मग ती अभ्यास पण घेते सकाळी उठते शाळेला सोडायला माझी बायको जाते लोक आहेत ड्रायव्हर आहेत सगळे पण जाणार तर हे जे काय तिचे कष्ट आहेत त्यामुळे उद्या जाऊन जर माझी मुलं काय झाली जी 100% होणार त्याचं पूर्णपणे क्रेडिट 99% तिचं 1% माझं कधी प्रयत्न केला की त्यांना खुश करण्यासाठी कधी चहा बनवून दिला काहीतरी जेवण बनवलं काहीतरी खास डिश बनवलं येतं का जेवण बनवता येतं ना फक्त मीच खाऊ शकतो त्याला काय करणार जसं मला गाणं गायला आवडतं पण मी गाणं गायला आवडलो जेव्हा सुरू करतो ऐकायला कुणी नसतं त्या बाथरूम मध्ये मी गाणं गातो ते मलाच कळतं आणि मलाच आवडतं त्यामुळे मी जेवणाच्याही नादी लागत नाही एकदा कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये तिथं मी पोहे केले होते आणि चुकून पाणीच कमी पडलं ते ड्राय झाले त्यामुळे आता ठीक आहे पत्नी होती टीव्ही होत्या कॅमेरा होता तिला म्हणावं लागणार काय जबरदस्त पोहे केले म्हणून ती म्हणली आता तुला मी मदत केली आता चल शॉपिंगला महाराष्ट्रामध्ये रोहित पवारांना फिरायला जायचं आवडतं सगळ्यात चांगलं ठिकाण कोणतं काही जंगलात तरी कोणतं जंगल समुद्र आणि पठार किंवा लोकेशन नाही लोकेशन समुद्रावर पण जास्त आवडतं पण समुद्रात आज जास्त जात नाही माझं कसं आहे की आता थोडी हेक्टिक जीवनामध्ये असल्यामुळे जिथं कुठं जातो तिथं मी खूप फिरत नाही आपलं हॉटेलला बसायचं जेवायचं विश्रांती घ्यायची मुलांबरोबर खेळायचं असा तो एक थोडासा इंटेंट आहे आणि दुसरं समजा आता गोव्यासारख्या ठिकाणी आपण गेलो तर आपण गाडी घेऊन गेलो तर गाडी चालवायची अशा ज्या काही गोष्टी आवडतात म्हणजे असं स्पेसिफिक नाही मला समुद्रकाठी आवडतो त्यानंतर डोंगरी आवडतो म्हणजे राजस्थानसारखा जो आपला ड्राय भाग आहे तोही आवडतो थोडा उन्हाळ्यात फक्त अवॉइड केलं पाहिजे पण अदरवाईज अशा पद्धतीने फिरणं नक्कीच आवडतं पण महाराष्ट्रातलं आवडतं ठिकाण कोणतं की जिथे सारखं जायला आवडतं नाही सारखं म्हणजे तसं आता महाबळेश्वर अनेक वर्षांपासून तिथं आपण गेलो लोणावळ्याला तिथे गेलेलो आहे म्हणजे ते सवय आपली झाली असं आपल्याला म्हणावं लागेल पण मग बाबा आम्हाला आता लहानपणी अकोल्याला घेऊन जायचं अकोले तिथं ते हे बघण्यासाठी अहिल्यानगरचं ते आपलं ते काय ते
काजवा म्हणजे बाबांनी आम्हाला अशा अशा ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. एक तर देवळं सगळी आम्ही केलेली आहेत. माझे वडील थोडेसे आध्यात्मिक आहेत आणि आई धार्मिक आध्यात्मिक असे असल्यामुळे मंदिरं आम्ही सगळीच केलेली आहेत. त्यात बाबांना तर अशी काही ठिकाणं माहिती आहे जिथं लोक जात नाहीत, पण धबधबा आहे तिथं गेलो, ते बघितलं. त्यामुळे लहानपणी बऱ्यापैकी ठिकाणं अशी बघितलेली आहेत. पण असं स्पेसिफिकली सारखं जायला नाही, पण जिथं कुठं जाईल तिथं निवांत मित्रांबरोबर, फॅमिलीबरोबर, भावांबरोबर, बहिणींबरोबर गप्पा मारणं, एकामेकाची खेचणं, एवढंच माहिती. पत्ते जमत नाही त्यामुळे ते काय मला येत नाही. पण मग स्विमिंग केलं, गप्पा मारल्या, चर्चा केली. समजा अशा ठिकाणी गेलो जिथं कधीच लोक कमी ओळखतात, म्हणजे आता महाराष्ट्र सोडून बाहेर गेलो तर लोकल लोकांची गप्पा मारायला जास्त आवडतं. क्रिकेट परदेशामध्ये रोहितनं कुठला देश आवडतो सगळ्यात जास्त? तुम्ही वेगवेगळे लंडन. अच्छा. लंडनला जाऊन बरं वाटतं. म्हणजे कसं आहे की थोडंसं लंडन आणि भारत इथल्या बिल्डिंग्स वगैरे थोड्याशा त्या टाईपचे आहे आणि तिथं जाऊन लोकल जे लंडनची लोक असतात त्यांना आदेश द्यायला की सर्व करा, म्हणजे पाणी आणा, मग जेवण आणा, असे आदेश द्यायला जरा तिथे जास्त आवडतं. पण लंडनचं वातावरण तसं चांगलं आहे, म्हणजे खूपच असं थंड आहे आणि खूपच गरम आहे असं नाही. क्रिकेट खेळताना विकेट काढायला जास्त आवडतं की सिक्स मारायला जास्त आवडतं? सहसा आता कसं आहे की जेव्हा ॲक्च्युअल प्रॉपर क्रिकेट खेळायचो तेव्हा दोन्ही गोष्टी करायला लागायच्या होत्या. आता एक फायदा आहे, बॉलिंग करायला कोणीच सांगत नाही आणि बॅटिंग मिळून लगेच जाते आणि पुढचा जरा सांभाळून टाकतो. त्यामुळे एक दोन चांगले शॉट, व्हिडिओ चांगले निघतात. आणि तुमच्यासारखे मित्र असल्यामुळे आणि मीडिया असल्यामुळे तुम्ही आम्हाला यॉर्कर पण टाकता, तुम्ही आम्हाला गुगली पण टाकता. त्यामुळे क्रिकेटमध्ये त्याचा फायदा झालेला आहे. कुठलाही बॉल आला तर तो कसाही मारायचा, तो सिक्स नाही गेला तरी आपण सांगायचं नाही सिक्सच होता. म्हणजे असं ते थोडंसं आहे. म्हणजे वाचन वगैरे काही करता? रिअल इश्यूज, म्हणजे आता जे काही विषय चालले आहेत, म्हणजे बिझनेसमध्ये आता काय चाललंय, चायना आणि भारताचं रिलेशन कसं आहे, अमेरिका कसं आपल्याला हिनवतंय, बिझनेस वाईज कसे काय इम्पॅक्ट होणार आहेत, सोन्याचं काय होणार आहे, मग कमॉडिटीजचं काय होणार आहे, मग ॲग्री कमॉडिटीजचं कसं होणार आहे, मग रिअल इस्टेटचं कसं होणार आहे, त्याच्याचबरोबर सोशल जे काही तणाव जे वाढले जातात. उद्या जाऊन समजा आफ्रिकेत काय घडलं होतं, मग मिडल ईस्टमध्ये काय घडलंय, मग थोडं मग रिलेट करायचं भारताला. असं जे रिअल इश्यूज आहेत ते जरा जास्त, बाकी कथा कादंबऱ्या वगैरे नाही. मग ज्याने खूप अभ्यास केलेला आहे त्या विषयाचा, नाहीतर त्यांनी पुस्तकं खूप वाचलीत, त्यांच्यावर 1 तास घालवणं, 2 तास घालवणं, गप्पा मारणं, म्हणजे त्यांनी 100 पुस्तकं वाचली असतील, त्यांच्याकडनं ज्या गोष्टी आपल्याला मिळतात ते इक्विव्हलंट टू 100 पुस्तकं आहेत. आणि मग कधीतरी आम्ही एखादी भूमिका अशी घ्यायची त्याला इतिहासाचा संबंध आहे, मग त्या व्यक्तीला फोन करून विचारायचं, अरे बाबा मला असं वाटतं, तुमचं काय मत आहे? ते म्हणतात नाही तुम्ही बोलता ते बरोबर आहे. उद्या जाऊन जर कोणी काउंटर करायला गेलं तर आम्हाला उत्तर देता येतं. रोहित पवार हे उद्योजक नंतर राजकीय नेते झाले. ह्या दोन्ही शिवाय दुसरं काय झालं असतं अजून? नाही, राजकीय नसते झाले तर काय झाले? नाही, माझं कसं आहे की जे ठरवतो ते मी करतो. त्यामुळे सुरुवातीला ठरवलेलं बिझनेस करायचा, तो बिझनेस केला, बरं चाललंय, वाईट नाही काय चाललं. आणि राजकारणात आलो, त्यामुळे राजकारण काही प्रमाणात शेवटच्या काळामध्ये ठरवलं होतं नाही राजकारणात द्यायचं. आणि दुसरं, इमेजबद्दल मी फार कॉन्शियस आहे. त्यामुळे कुणी कितीही खोलात गेलं, व्यक्तिगत जीवनात जाऊ द्या, व्यावसायिक जीवनामध्ये जाऊ, त्यांना काही सापडणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी का केल्या तर कधीतरी आपल्याला राजकारणात जावं लागेल. आणि उद्याचं राजकारण काय होणार आहे, डिजिटल गोष्टी आल्यात, फोटो येतात, हे येत आहेत, याचा अभ्यास केल्यामुळेच कदाचित त्या गोष्टी माहिती असल्यामुळे मी थोडंसं सेफ राहिलो, म्हणून मी कुठं अडकलो नाही. म्हणजे मला सांगायचं असं आहे की बिझनेसमध्ये आलो, राहणारे आहे, पुढे राहणार आहे, बिझनेस मी वाढवत राहणार आणि राजकारणामध्ये समाजकारण माझं करत राहणार. पण मी माझी स्टाईल बदलणार नाही. आता कसं काही लोक म्हणतात ह्याला कॉपी करायचं, त्याला कॉपी करायचं, मी माझी स्टाईल ठेवलेली आहे. मी माझी स्पेस घेतो, मी लोकांसाठी सुद्धा तितकंच काम करतो, खूप टेन्शन घेत नाही. आता पांढरे केस काय झाले हे मला माहीत नाही, पण झालं हेरिडेटरी असावं असं आपल्याला म्हणावं लागेल. पण मग जर ह्या 2 गोष्टी नाही तर, आणि जर सिरियसली मी विचार केला असता तर स्पोर्ट्समध्ये गेलो असतो. ओके. तर हे होते रोहित पवार. रोहित पवार हे राजकारणी म्हणून आपल्याला ठाऊक असतात, पण रोहित पवार व्यक्तिगत जीवनात कसे आहेत हे त्यांच्याच तोंडून आज आपण ऐकलं. धन्यवाद.